नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सारंग हा धावतच जेव्हा ऐश्वर्याचं खरं रूप त्याच्यासमोर येते म्हणून तो आता जानकी वहिनीला सर्व सत्य सांगण्यासाठी धावत हॉस्पिटलला येतो. जेव्हा तो हॉस्पिटलला आतमध्ये रूममध्ये येतो, दरवाजा उघडतो, समोर आता जानकी वहिनी त्याला दिसते. जानकी वहिनीची ती अवस्था बघून त्याला तर धक्काच बसतो. तो वहिनी वहिनी करत आता जानकी जवळ येतो. तोच लगेच ऋषिकेश उठतो. ऋषिकेश म्हणतो की तू येथे काय करतोस, तू येथून निघ, येथे काही थांबायची गरज नाही. तेव्हा ऋषिकेश रागाने त्याला येथून जा म्हणतो. त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर काढत असतो. तेव्हा आता सारंग हात जोडतो आणि म्हणतो की दादा हे बघ, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी जानकी वहिनीला काहीतरी सांगण्यासाठी आलेलो आहोत, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. परंतु आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की आत्ताच्या आत्ता येथून चालता हो, तुझं एक काही ऐकून घ्यायचं नाही, लगेच चालता हो. म्हणून तो सारंगला आता जोरात ढकलून देतो आणि तेवढ्यात मात्र जानकीला शुद्ध येते. जानकी डोळे उघडते तर बघते तर काय, सारंग भाऊजी आता माफी मागत असतात आणि त्यांची ती अवस्था बघून जानकीला अगदी पोटात तुटते. तेव्हा आता सारंग ऋषिकेश समोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ दादा, अरे माझं ऐकून घे आणि मला अगदी जे काही सांगायचं आहे तर वहिनीला काहीतरी सांगायचं आहे, एकदा प्लीज ऐकून घे. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुला माफी मागायची, अरे बघ तू तिच्याकडे बघ, तुझ्या वहिनीची अवस्था बघ, आईची काळजी आणि तिला हरवल्याचं जे काही दुःख आहे त्याने तर ती अगदी म्हणजे मरून गेलेली आहे आणि आता पूर्ण मारण्यासाठी तुम्ही इथे आला आहात का, सांग ना. म्हणून ऋषिकेश आता लगेच सारंगवर खूपच ओरडतो. तर जानकी विचारते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही इथे अचानक कशाला आलात तुम्ही इथे. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी, अगं मी जो जुना सारंग आहे तर तो पुन्हा इथे शोधायला आलो. शेतीत रमणारा आणि मातीला जीव लावणारा सारंग परत वहिनी तुझ्या समोर आला. आपल्या दादा वहिनीच्या आनंदात आनंद शोधणारा सारंग येथे शोधायला आला. जेव्हा त्याचं मातीशी नातं होतं तेव्हा तो काय म्हणायचा, एखादा रोपटं जर मरत असेल तर त्याला ज्या मातीतून काढलेला आहे त्या मातीतून, त्यामुळे हे पग वहिनी आणि दादा मी पुन्हा तुमच्या प्रेमाच्या मातीत रुजवायला आलं. मला प्लीज अगदी आडू नका, मला आता तुमची माफी मागून द्या आणि हे बघा मी तुमच्या हातापाया पडतो, प्लीज मला माफ करा. म्हणून सारंग आता ऋषिकेशचे पाय सुद्धा धरायला सुरुवात करतो. परंतु सारंग आता जे काही करतो हे बघून ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेशला असं वाटतं की नक्की हा नाटक करतोय आणि तो जोरात आता सारंगला बाजूला हो म्हणून ढकलून देतो. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश असं काय करतात. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की सगळ्यात अगोदर तुझी ही नाटकं बंद कर. तू तुझ्या बायकोसोबत राहून ही जी काही नाटकं तू करायला शिकलास ना, खरंच चांगले ऍक्टिंग करतो तू, तिच्याकडूनच तू असं कामापुरतं वागायला आणि बोलायला शिकलास. तेव्हा आता सारंग पुन्हा ऋषिकेशचा हात धरतो आणि म्हणतो की दादा हे बघ, मी नाटक नाही करत. वहिनी प्लीज तू सांग ना ग. अगं मी खरंच नाटक नाही करत, मी खरंच अगदी ऐश्वर्याचं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे आणि मी खरंच माफी मागायला आलो. मनापासून वहिनी हे सर्व बोलतो, खरंच मला माफ करा. अरे दादा, आजपर्यंत जी काही नाटकं मी केली तर त्याचा मला पश्चाताप होतोय, म्हणून मी तुमची माफी मागायला आलो. म्हणून सारंग पुन्हा हात जोडून उभा अगदी रडत असतो. अगं वहिनी हे बघ ना, अगं तुम्ही दोघांनी मला किती सांभाळलं ग, आणि तू तर पोटच्या प्रौराप्रमाणे माझ्यावर माया केलीस. परंतु वहिनी अगं मी तुझ्याशी कसं वागलो, आणि खरंच तुम्ही तर अगदी एका मुलाप्रमाणे मला वागवलं. परंतु मी तुमच्याशी जे काही वागलो ना, मी तुमचा किती अपमान केला, जे काही मी तुम्हाला त्रास देत आलो, तुमच्याशी जे काही वागलो ते मला जर आठवलंय तर स्वतःचा चेहरा मला आरशात बघण्याची सुद्धा लाज वाटते आणि स्वतःच्या डोक्यात तो मारून घेत असतो की अरे देवा, कसं वागलो. म्हणून सारंगला आता खूप पश्चाताप होतोय आणि तो खूप रडत असतो. आता जानकीला अगदी पोटात तुटत असते. सारंगची अवस्था तिला बघवत नाही, परंतु ऋषिकेशला असं वाटतं की नक्की हा नाटक करतोय. ऋषिकेश मात्र अजूनपर्यंत सारंगवर विश्वास ठेवायला तयार नसतो. तेव्हा आता ऋषिकेश अगदी त्याच्याकडे रागाने पाहत असतो. तर सारंग पुन्हा ऋषिकेश जवळ येतो आणि त्याचा हात धरून म्हणतो की दादा, अरे दादा खरंच या माझ्या वहिनीच्या कपाळावर त्या ऐश्वर्याने खोटं नाणं लावलं. तेव्हा आता जानकीला त्या क्षणाची आठवण होते. माझ्याकडून तर काही होऊ शकलं नाही, मी फक्त बैल राहिलो, मी काही करू शकलो नाही रे. आणि माझी परी राणी, माझी ओवी गुलाबजाम काका म्हणत किती वेळा ती माझ्याकडे आली. मी मात्र काय केलं सर, तिच्या हातातील जो पेढा आहे तर तो पेढ्याचा बॉक्स सुद्धा मी अगदी रागाने ऐश्वर्याचा ऐकून फेकून दिला आणि स्वतःच्या तोंडामध्ये तो आता इतकं मारून घेत असतो की कसा वागलो, त्यावेळेस मी ओवीशी सुद्धा कसा वागलो. म्हणून आता स्वतःच्या डोक्यात मारून घेतो, डोकं अगदी झोडून घेतो, तोंड सुद्धा झोडून घेतो आणि भिंतीला सुद्धा धडका घेतो की कसा वागलो. आता त्याला खरा पश्चाताप होत असतो. परत तो आता जानकी जवळ येतो, जानकीचा हात धरतो आणि म्हणतो की वहिनी हे बघ, अगं प्लीज तू मला एकदा माफ कर.
मी पुन्हा एकदा पहिल्यासारखा वागेल, एक संधी दे मला, तू जे काही सांगशील ते मी ऐकेल. मी खरं सांगतो की वहिनी, अगं जेव्हा मी धाकटा होतो तेव्हा सगळ्यांचा लाडका होतो ग. रोज मी शेतीत काम करायचो पण माझ्या मनावर कोणताही डाग नव्हता. अरे दादा, मी तुमच्या इशाऱ्याने वागायचो परंतु माझ्या मानेचा कणा ताट होता. आणि आता बैलाला सजवतात ना तशी कुठल्या तरी खोट्या रुबाबाची शाल मी पांघरून वावरतो हा खोटारड सारंग. आणि खरंच मी बैल आहे, बैल बायकोचं बैल आहे तर. आणि हे बघ दादा, अरे तुम्ही दोघंही माझ्यासमोर अगदी लाख मोलाची संपत्ती असताना कसा वागलो रे मी, कसा वागलो. म्हणून पुन्हा आता जोरजोराने तो आपल्या डोक्यात मारून घेत असतो. मला आता खूप पश्चाताप होत असतो पण तरी सुद्धा ऋषिकेश त्याच्याकडे लक्ष देत नसतो. ऋषिकेशच्या पोटात तुटते परंतु आता तरी सुद्धा तो विश्वास ठेवायला काही तयार नसतो. परत म्हणतो की हे बघ दादा, त्या माणसावर जेव्हा आपण हल्ला करतो तेव्हा त्या माणसावर हाफ मर्डरची केस होते आणि त्याला त्याची शिक्षा सुद्धा होते. परंतु हे बघ, अरे आपल्या माणसांची जर मनही दुखावली तर त्याला कोणतीच शिक्षा होत नसते. तू शिक्षा तर मला व्हायलाच पाहिजे, मला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. म्हणून सारंग अगदी वेड्यासारखं बडबड करत असतो कारण त्याला पश्चातापाची आता जाण झालेली असते. मी खूप मोठी चूक केली, मला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. म्हणून समोर आता जी काही जानकीची चप्पल आहे तर ती चप्पल घेतो. मात्र आता जोरजोराने तो चप्पल अगदी आपल्या हातावर मारून घेत असतो. मला शिक्षा व्हायला पाहिजे असे ओरडत तो आता चपला अगदी जोरजोराने मारतो स्वतःच्या अंगावर. तेव्हा तर ऋषिकेश काही बोलत नसतो परंतु जानकीचा जीव तुटतो. जानकी लगेच आपल्या हाताला जे काही सलाईन आहे तर ते तोडते आणि लगेच सारंगसाठी उठून उभी राहून ती सारंगचा हात धरते. तेव्हा आता सारंगला अडवते परंतु ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू उठू नकोस. जानकी ऐकत नाही आणि शेवटी सारंगला अगदी अडवते. आता सारंग म्हणतो की सोड मला वहिनी, मला शिक्षा होऊन दे. तर जानकी आता त्याच्या हातातील चप्पल हिसकावून घेते आणि सोडा सारंग भाऊजी, हे बघा काय करता हे तुम्ही. तेव्हा सारंग हात जोडतो आणि खूप मोठ्याने ओरडत म्हणतो की रडतो सुद्धा की मी खूप मोठी चूक केलेली आहे वहिनी, मला शिक्षा होऊन दे. आणि हे बघ वहिनी, खरं तर तू स्वतःच्या हाताने मला मारायला पाहिजे. म्हणून तो जानकीचा हात धरतो आणि आपल्या तोंडात मारून घेत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी सोडा आणि सावरा स्वतःला, काय करतात तुम्ही हे सर्व. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी, अगं कारण मी खूप मोठी चूक केली, त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात मी फसलो ग. अगं त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून मी काय करत होतो आणि काय करत नव्हतो हे सगळं काही माझंच मला नाही कळाले. तेव्हा तर सारंग तर खूप रडत हे सर्व जानकीला सांगत असतो. तर ऋषिकेश म्हणतो की मग आज या सर्व तुला कळायला लागले का. नाही रे, आज मात्र अचानक अशी काय उपरती झाली तुला. आज मात्र जे काही तू करतोस हे सुद्धा तुझ्या बायकोने तुला एक सांगितलेलं नाटक वगैरे आहे की काय. नाटक करतो की काहीतरी मिळवण्यासाठी इथे तू नाटक करणार आणि आम्ही तुझ्या नाटकाला भुलणार आणि घरी जाऊन तुम्ही एकमेकांच्या टाळ्याला टाळ्या देणार आणि एकमेकांना सांगणार की तू कसं आम्हाला गंडवलं म्हणून. त्यामुळे सारंग आता हे सर्व बास कर. अरे तुमच्या या नाटकाला खरंच आम्ही कंटाळलो, बास कर हे सगळं काही. तर जानकी आता ओळखते. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हे सर्व नाटक नाहीये. सारंग भाऊजी नाटक नाही करत. हो ऋषिकेश, मी तुम्हाला खरं सांगते की सारंग भाऊजी नाटक नाही करत. सारंग भाऊजींच्या डोळ्यामध्ये तेच भाव आहे की जे अगोदर होते. तेव्हा आता जानकी बहिणीने तरी आपलं ओळखलं, आपलं प्रेम ओळखलं. म्हणून सारंगच्या जीवामध्ये खूप तुटतं. त्याच्या डोळ्यामध्ये आता वहिनीकडे बघून पाणी येत असतं. पुढे म्हणते की हे माझे जुने सारंग भाऊजी आहे असं मला वाटतं. पूर्ण खात्री आहे की माझे सारंग भाऊजी आता खोटं नाही बोलत म्हणून. त्यावर तर ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं हे सगळ्याचा काय पुरावा आहे की सारंग खोटं बोलत नाही म्हणून. कशावरून तू त्याच्यावर विश्वास ठेवते की हा खोटं नाही बोलत म्हणून. आणि त्याने तर त्याची जी काही सीमारेषा आहे तर ती कधीच पुसून टाकलेली आहे. कारण जेव्हा मात्र आता जो काही फॅमिली फोटो आहे तर सारंगने तो फोटो जाळलेला असतो आणि हे सगळं काही कुटुंब वगैरे नाती आहे तर ते बास करा. म्हणून आता सारंग जे काही मागे वागला त्या प्रत्येकाची आठवण ऋषिकेश त्याला करून देत असतो. चांगल्या आणि वाईटाची लक्ष्मण रेषा कधीच्या माणसाने ओलांडलेली आहे जानकी, तू विसरलीस का हे सर्व. तेव्हा आता लगेच ऋषिकेश परत म्हणतो की जानकी, अगं याचं मन नाही परंतु याचा आत्मा सुद्धा अगदी गहाण पडलेला आहे त्या ऐश्वर्याकडे. आजपर्यंत याने आपल्याशी जे काही त्या ऐश्वर्याचं वागून केलं हे आता प्रत्येक गोष्ट लक्षात आहे का जानकी तुझ्या. तेव्हा आता प्रत्येक क्षणाची आता सारंगने केलेल्या पापाची ऐश्वर्याचं ऐकून आता प्रत्येक अगदी जे काही घडलेलं आहे त्या प्रसंगाची आठवण आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना होत असते. आणि सारंगला सुद्धा आठवते की आपल्यामुळे दादा आणि वहिनीला घर सोडावे लागले हे सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा ते सर्व आठवून विचारतो की अरे आज असं काय घडलं की अगदी विभीषणासारखा तर तिला सोडून आज मात्र तो आपल्याला शरण आला. तेव्हा सारंग म्हणतो की कारण दादा, अरे तिचा खरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. माझ्याशी खोटं बोलून तिने माझ्याकडून काय काय करून घेतले हे माझ्या लक्षात आले.
त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी आपलं घर तोडलं याचा मला पश्चाताप होतोय। खूप मोठी माझी चूक झाली माझी, म्हणून आता सारंग अगदी जोरजोराने स्वतःच्या तोंडात सुद्धा मारून घेतो। जानकी तर सारंग भाऊजींचा हात धरते की सारंग भाऊजी हे बघा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, म्हणून जानकी तर सारंगचा हात धरते आणि सारंग भाऊजी म्हणून त्याला अडवते। तेव्हा सारंग मात्र आता जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून खूप असा रडतो। तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, आणि आता ती सारंग भाऊजीला आधार देते, समजावते आणि आपल्या हाताने प्रेमाने डोळे पुसते आणि विचारते की सारंग भाऊजी काय झाले बरं। तेव्हा आता सारंग रडतच म्हणते की वहिनी, अहो ते माझ्याशी खोटं बोलल्यात, त्या मला असं म्हणा की मात्र त्या माझ्या बाळाची आई होणार आहे तर। आणि हो दादा, हो वहिनी, मी आईला सुद्धा हे सांगितले आणि नानांना सुद्धा हे सर्व सांगितले तर, आणि आईने तर देवासमोर साखर सुद्धा ठेवली आणि आता नानांना सुद्धा अगदी खुश होऊन आईने सांगितले। आणि खरंच वहिनी, अगं मी इतका खुश झालो होतो आणि मला इतका आनंद झाला होता की आमचा गुंडू अगदी दुडत धावत या घरामध्ये येणार म्हणून, परंतु आज मात्र जेव्हा मी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे हॉटेलमध्ये गेलो ना, तेव्हा त्या तर मैत्रिणीसोबत दारू पित होत्या आणि तेथेच मला कळले की बाळाची बातमी सुद्धा खोटी आहे। आणि मैत्रिणीसोबत आता ऐश्वर्या जे काही बोलली आणि सारंगने जे काही ऐकले ते सर्व आता तो जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सांगतो। आणि हे इतकं सगळं काही झाल्यावर मी स्वतःला नाही थांबवू शकलो आणि मी स्वतःला नाही सांभाळू शकलो, म्हणून आता सारंग खूप जानकीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडतोय। तेव्हा आता अगदी एका लेकरासारखं जानकी सारंगला जवळ घेते आणि म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, जेव्हा लेकरू मस्ती करतं, खोड्या करतं आणि रात्री येऊन आईच्या खुशीत जेव्हा ते लपतं, तेव्हा आईला कसं वाटतं अगदी तसं मला वाटतं, कारण आज तुम्ही माझ्या खुशीत आले, अगदी एका लेकरासारखंच वाटतं मला, म्हणून अगदी एका लेकरासारखा ती मायेने सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि सारंग भाऊजींना म्हणते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल। सारंग रडतच म्हणतो की नाही वहिनी, अगं मी आतमधून पूर्ण तुटलेला आहोत, मी तुटलो गो वहिनी आतमधून, मी काय करू गो वहिनी, मी काय करू, म्हणून सारंग खूप आता जानकी जवळ रडतो। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, ते तुटलेलं आहे तर ते आपल्याला जोडायचं, म्हणजे येत्या 15 दिवसात ऐश्वर्या बरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं। तेव्हा सारंग लगेच आता उठून जानकीकडे पाहत असतो। सारंग आता जानकीला विचारतो की म्हणजे काय करायचे। तेव्हा आता जानकी सांगते काही सांगेल मी तेच करायचे। त्यानंतर आता इकडे खूप रात्र होते पण अजून सारंग घरी आलेला नाही, म्हणून आता सुमित्राचा जीव त्याच्यासाठी तुळतुळ तुटतो। सुमित्राला टेन्शन येते की काय झालं असेल, सारंग कुठे गेला असेल, ती ऐश्वर्या सुद्धा अजूनपर्यंत घरी आली नसते, तिची सुद्धा कमाल झाली, किती वेळ झाला तरी सुद्धा घरी नाही ती, आणि खरं तर या अवस्थेत तिने अजून स्वतःला जपायलाच हवं। आणि तेवढ्यात गाणं गुणगुणत ऐश्वर्या घरी येते तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं काय हे, किती उशीर हा। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हाय आई, अहो तुम्ही अजून झोपला नाहीत का। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कशी झोपणार, घरच्या सुना अशा रात्रीपर्यंत बाहेर थांबायला लागल्यात तर सासूला कशी झोप येणार बरं, अगं तू केव्हाची बाहेर गेलेली आहे आणि केव्हा आता तू बाहेर येते बरं बघ। तेव्हा ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई, अहो कधीतरी मी बाहेर जाते आणि आज मात्र तुम्ही इतक्या का ओरडतात माझ्यावर, का मला ऐकवतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मी तुला ऐकवत नाही, परंतु हल्लीच्या मुलींना जर काही प्रश्न विचारले तर हल्लीच्या मुलींना असं का वाटतं की सासू काही ऐकवते म्हणून, अगं तुझ्यासारख्या प्रेग्नेंट बाईने इतक्या उशिरापर्यंत अगदी बाहेर थांबायला नकोय। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आय्या सो स्वीट, आणि हे बघा आई, हे सगळं काही जे आहे ना तर ते पूर्वीच्या काळी चालायचे, आता काही नाही, त्यामुळे तुम्ही इतका विचार करू नका, तसं काही नसते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही ग, तरी सुद्धा प्रेग्नेंट बाईने ही स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि पुढची काही महिने तू स्वतःला जप। आणि हे बघ अगं सारंग सुद्धा अजून आलेला नाही, तो कुठे आहे। तेव्हा आता सारंग मला माहिती नाही तो कुठे आहेत। ऐश्वर्या जरा दारूच्या नशेतच बोलत असते आणि ते माझ्यासोबत नव्हते, कारण मी इथे गेले होते ना गर्भसंस्कार मध्ये, आणि आता हातामध्ये जे पुस्तक आहे तर ते पुस्तक ती सुमित्राला दाखवते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तुला एक विचारू का, अगं तू तर गर्भसंस्काराच्या शिबिरात गेली होती, मग मला असं वाटतं की 9 महिन्याचे जे काही गर्भसंस्कार आहे ते एकाच दिवसात करून आली का। अगं कुठला असा गर्भसंस्काराचा क्लास असतो की तो रात्रीपर्यंत सुरू असतो म्हणून। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच परत रडण्याचं नाटक करते आणि विचारते की म्हणजे आई तुम्ही माझ्यावर संशय घेतात का, सुद्धा हेच वाटतं की मी खोटं बोलून गेले होते का। आणि खरंच या घरामध्ये सगळ्यांना जानकी नावाचा रोग लागलेला आहे तर। तेव्हा आता रडण्याचं नाटक सुरू करते तर सुमित्रा म्हणते की नाही ग ऐश्वर्या,
अगं मी फक्त, परंतु ऐश्वर्या म्हणते की नाही आई तुम्ही काही बोलूच नका, तुमच्या बोलण्यातला अर्थ मी समजला. तेव्हा सुमित्रा स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघ, मला फक्त तुला हे सांगायचं होतं, तू स्वतःला जप आणि स्वतःची काळजी घे म्हणून. तर ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की गर्भसंस्काराचे शिबिर झाल्यानंतर माझ्या मॉमच्या घरी जाणार आहेत मॉमला भेटायला म्हणून. आई तुम्ही हे विसरलात ना, मी आईच्या घरी गेले होते तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो सांगितले होते, परंतु अगं त्यांचा तर काही अभिनंदन वगैरे करण्यासाठी फोन आलाच नाही, मग तू गेली होतीस ना. आणि ते बघा आई मी गेले होते, परंतु हे बघा मॉम तर घरीच नव्हती. आता तत मम करत ती आता सुमित्राला हे खोटं सांगत असते. आणि मॉम जेव्हा घरी नव्हती, मी तिची खरंच खूप वाट बघत राहिले, परंतु ती तरी सुद्धा आली नव्हती आणि खूप उशीर झाला, त्यामुळे मी म्हटलं की आता घरी जाऊयात. आणि आई मी घरी निघून आले, तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? एकतर मी खूप दमलेले आहेत आणि मला आता जाऊन रूममध्ये झोपायचं आहे, तर आणि झोपू का मी जाऊन? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हो जा आणि झोप, आराम कर. तेव्हा सुमित्रा आता तिचा हात धरायला येणार, तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही आई मी जाईल, अहो अगदी सावकाश सावकाश जाईल मी. आणि गुड नाईट करून ती आता अगदी सुमित्रा समोर नाटक करत रूममध्ये निघून जाते. तेव्हा आता सुमित्रा आता स्वतःला म्हणते की हद्द आहे या मुलींची, स्वतःहून मात्र काही सांगणार तर नाहीच आणि विचारलेलं सुद्धा त्यांना आवडत नाही, तर आपलेच दात आणि आपलेच होठ. आणि आता ह्या ऐश्वर्याची काळजी करून झाली, आता मात्र सारंगची काळजी, कारण तो सुद्धा अजून घरी आलेला नाही, तर नक्की हा मुलगा कुठे गेला असेल म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येते आणि ती आता सारंगची काळजी करत असते. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलला सारंग मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला सर्व काही ऐश्वर्याबद्दल सांगत असतो. ऐश्वर्या बरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं, म्हणजे आता नक्की काय करायचं वहिनी, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे सारंग भाऊजी तुम्हाला नाटक करायचं आहे, तर आपल्या घरात आल्यापासून तिने फक्त आपल्याशी नाटक केलं, तर या घरातील रीतीभाती शिकून घेण्याचं नाटक तिने केलं आणि तुमच्यावर प्रेम करण्याचं सुद्धा तिने नाटकच केलं. अगदी गरीब आणि भोळी असल्याचं नाटक तिने केलेच, रणदिव्यांची एक आदर्श सून असल्याचं तिने नाटकच आपल्या समोर केले, परंतु तिला हे कळत नाही की खोटेपणाचे फटाके फुटल्यानंतर काही काळच हा अगदी कठीण असतो. त्यामुळे हे बघा सारंग भाऊजी, आपण खरे आहोत, आपल्या खरेपणाचा सूर्य हा या ऐश्वर्याच्या खोटेपणाला नक्की मिटवेल. आपल्या सत्याच्या प्रकाशाखाली तिचे डोळे हे दिपतील आणि तिचा जो खोटेपणा आहे तर तो सगळ्यांना कळल्यानंतर शेवटी तिचे डोळे हे मिटतील आणि सर्वांचे डोळे मात्र उघडतील. तेव्हा आता सारंग ऋषिकेशकडे बघत असतो, परंतु ऋषिकेश सारंगकडे ढोंकून सुद्धा बघायला तयार नसतो. सारंग आता ऋषिकेशला म्हणतो की दादा हे बघ, तुझा अजून सुद्धा माझ्यावर संशय आहे का रे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आहेच अजूनपर्यंत संशय, कारण मी आजपर्यंत तुला कायम सावधच करत आलो, परंतु अरे तू तर कधीच आमचं ऐकलेलं नाही. ज्या घरात आपण लहानचं मोठं झालो, एकमेकांना घास भरून ज्या घरामध्ये एकमेकांना अगदी लहानपणीचे किस्से सांगितले आणि त्याच घरामध्ये तू अगदी आपापले वेगवेगळे हिस्से करायला सांगितले, आईंना सुद्धा तू अगदी दुखवलं, नानांचं सुद्धा मन दुखवलं आणि सगळ्यांसमोर जानकीला सुद्धा खोटं ठरवलं. अरे तुम्ही तर मला सुद्धा यात अडकवलं. ओवीच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या जानकीच्या चेहऱ्यावरचा आनंद, हसू तुम्ही हिरावून घेतले. अरे इतक्या वर्षांनी तिची आणि तिच्या आईची भेट झाली होती आणि तिच्यापासून तुम्ही तिच्या आईला सुद्धा दूर केलं. ही जी काही पाप तुम्ही केली तर ती पाप कुठे फेडणार आहात बरं? तेव्हा आता आई म्हटल्यानंतर जानकीला लगेच आपल्या आईची आठवण होते. ती लगेच म्हणते की आई आणि सारंग भाऊजी, माझी आई कुठे आहे, ती कशी आहे? सारंग भाऊजी मी तुमच्यासमोर हात जोडते की माझी आई कुठे आहे? तेव्हा आता जानकी ही सारंग भाऊजी समोर आपल्या आईसाठी हात जोडते की आई कुठे आहे? तेव्हा आता सारंग वहिनीचे हात पकडतो आणि म्हणतो की वहिनी अगं तुझी आई कुठे आहे खरंच मला नाही माहिती, तुझी शपथ घेऊन मी सांगतो की खरंच मला नाही माहिती की आई कुठे आहे ते. मी ऐश्वर्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु ऐश्वर्याने मला खरंच काही सांगितले नाही ग वहिनी, आणि माझ्यावर वहिनी तू विश्वास ठेव, आता सुद्धा त्या कुठे आहेत हे फक्त आणि फक्त ऐश्वर्यालाच माहिती आहे. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की त्यांना इकडे कोण घेऊन आले होते आणि त्यांच्या त्या तर आल्याच नसतील ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पार्वती आईबद्दल इतकं कसं माहिती? तेव्हा सारंग लगेच खाली मान घालतो. तेव्हा आता लगेच सारंग सांगायला सुरुवात करतो की आम्ही सर्व बायकांच्या ऑडिशन घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला ह्या लताबाई सापडल्या होत्या. तेव्हा मात्र लताबाई कशा आल्यात आणि आम्ही त्यांना कसं सिलेक्ट केलं, हा घडलेला सर्व काही प्रकार आता तो जानकी आणि ऋषिकेश यांना सांगतो की लताबाई कसे आल्यात आणि आम्हाला म्हणजे ऐश्वर्याला पार्वती आईची जुनी डायरी सापडली होती आपल्या घरामध्ये. तेव्हा
आता ऐश्वर्याने त्या डायरीबद्दल आता त्या लताबाईला कसं समजावलं हे सगळं काही अगदी लताबाईकडून परफेक्ट करून घेतले. अगदी पार्वती असण्याचं जे नाटक आहे ते परफेक्ट लताबाईला जमले आणि पार्वती आईप्रमाणे बोलायचे ही सर्व काही ऍक्टिंग मात्र ऐश्वर्यानेच लताबाईला दिली होती. आणि हे बघ दादा, अरे वहिनी जे काही म्हणते ते अगदी खरं आहे. अगं वहिनी, लताबाई तुझी आई आहे हे खरं आहे. तेव्हा आता ऐश्वर्याने जेव्हा एकदा सारंगला सांगितलेलं असतं की लताबाई जानकीची आई आहे, हे आता त्याला ऐकून धक्का बसलेला असतो. तेव्हा आता तो जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व जानकीला सांगतो आणि लताबाई तुझी खरीच आई आहे हे अगदी स्पष्टीकरण देतो. आणि जेव्हा आता घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम असतो तर लताबाई आणि जानकीला मारण्यासाठी जो प्लॅन ऐश्वर्याने केलेला आहे आणि हे सर्व कारस्थान ऐश्वर्याने केले ते सर्व काही आता सारंग जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सांगतो. आणि जो काही तेव्हा मंगळागौरीच्या दिवशी प्रकार घडला होता, जानकी बहिणीच्या डोक्याला लागले होते आणि जे झुंबर पाडून लताबाई आणि जानकीचा जीव घ्यायला ऐश्वर्याने जे काही केलं होतं कारस्थान, त्या सगळ्याची साक्ष द्यायला मी आहे. मी अगदी साक्षीदार आहे. आणि वहिनी तुझा गुन्हेगार सुद्धा मी एक खूप मोठा गुन्हेगार आहे. मी काय करू वहिनी? आणि हे बघ वहिनी आणि दादा, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि पोलिसांना सर्व काही खरं सांगतो आणि एक साक्षीदार होऊन म्हणजे मला जी काही अटक होईल तर ती वहिनी मला होऊन दे, तरच ते माझं प्रायचित्त असेल. परंतु या क्षणाला मात्र तू ह्या सगळ्यातून सुटणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे मी पोलिसांकडे जातो म्हणून सारंग लगेच उठतो आणि पोलिसांकडे जायला निघतो. तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का? तेव्हा सारंग अगदी खाली मान घालत म्हणतो की अगं वहिनी, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. जे काही आहे ते सर्व ऐश्वर्याकडे आहे, तर तिनेच माझ्याकडून सगळं काही काढून घेतले. तर आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे सारंग तिने तुला तर काहीच दिले नाही, तर ना लताबाई बद्दलचे पुरावे आणि ना आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स, हे सर्व बरोबर आहे ना? तेव्हा आता सारंग मान डोलावतो. तर आता जानकी पुढे म्हणते की सारंग भाऊजी, कोर्टाला तर पुरावे लागतात. पुराव्याशिवाय कोर्ट कोणावरही विश्वास नाही ठेवणार. पुरावे ना तुमच्याकडे आहेत आणि ना आमच्याकडे. तुम्ही खोटारडे आहात हे तर ऐश्वर्या कोर्टामध्ये 2 मिनिटात सिद्ध करू शकते. त्यामुळे आपल्याला सारंग भाऊजी काही करून अगोदर पुरावे गोळा करावे लागतील आणि मग त्या ऐश्वर्याचं सत्य सर्वांच्या समोर आणावे लागेल. तेव्हा सारंग विचारते की वहिनी, अगं पण आता काय करायचं आपण? आणि तू सांग वहिनी, आता काय करायचं? जे काही आहे तुम्ही दोघे सांगा. तुम्ही दोघे मला जे काही सांगताल तर ते मी काही करायला तयार आहे. तुमचे ऐकायला मी तयार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ऐश्वर्याने आपल्या आयुष्यामध्ये वादळ आणले. आपल्या आयुष्याची अशी राखरांगोळी ती करण्यासाठी अगदी पुढे तयार होते. त्यामुळे तिच्या विरोधात आवाज उठवायला आपल्या सगळ्यांना एक होण्याची खूप गरज आहे. तर आपण जर एकत्र असू तर तेच वादळ मात्र तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. त्यासाठी आपल्याला तिच्यासमोर नाटक करावे लागेल आणि असं नाटक करावे लागेल त्यात ऐश्वर्या आणि जे काही तिचा अहंकार आहे तर जळून खाक होईल. आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी तिने रणदिव्यांच्या घरात पाऊल टाकलेलं आहे ना, तर मी सुद्धा नाही तिच्या पायाखालची जमीन काढून घेतली तर नावाची जानकी नाही. स्वतः पुढे मात्र जानकी रणदिवे मी नाव नाही लावणार असे आता जानकीने प्रण घेतलेला असतो ऐश्वर्याला उद्ध्वस्त करण्याचा. पण त्या सगळ्यासाठी सारंग भाऊजी आणि ऋषिकेश, मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी, मी शपथ घेतो शेवटच्या श्वासापर्यंत मी अगदी रणदिव्यांच्या नावाशी इमान राखेल. या क्षणापासून तुझ्या आणि दादाचा जुना सारंग परत आला असे तू समज. तेव्हा आता ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला आनंद होतो. ते दोघे आता हसतात. तेव्हा आता जानकी म्हणते की चला आता तर डावपेच नाही तर युद्ध खेळायचे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की त्या युद्धात तू, मी आणि हा नाही, अरे रणदिवे मात्र जिंकणार. म्हणून जानकी आपला हात पुढे करते तर ऋषिकेश आणि सारंग तिच्या हातामध्ये हात देऊन आता ऐश्वर्याच्या विरुद्ध आवाज उठवायला तयार होतात. तेव्हा आता जानकी खुश होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र घरी आल्यानंतर ऐश्वर्याला सुमित्रा आणि नाना हे सर्वजण विचारतात की अगं ऐश्वर्या, काय सारंग आला का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सगळेजण असे माझ्यावर रिॲक्ट का होतात? जणू काही सारंग परत कधीच घरी येणार नाही असं का विचारतात? तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा ही ऐश्वर्यावर ओरडते. ऐश्वर्या आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब घरी येतात आणि जी काही गाडी आहे आणि सारंगची जी काही गाडी आहे तर ती मुद्दाम आता सारंगचा एक खूप मोठा अपघात झाल्याचं नाटक करतात. आता यांचा हा प्लॅन असतो आणि आता ऐश्वर्यासमोर सारंगचा खूप मोठा एक अपघात झालेला आहे असे मात्र इन्स्पेक्टर साहेब जेव्हा सांगतात, मात्र आता सारंगची डेड बॉडी तेथे असते आणि आता जानकी ही अगदी त्या डेड बॉडी जवळ येते आणि म्हणते की सारंग भाऊजी, ऐश्वर्याचा पापाचा हिशोब आता सुरू द्या टाळी. सारंग लगेच आता उठून उभा राहतो आणि लगेच आता जानकीच्या हातामध्ये टाळी देतो आणि ऋषिकेशच्या सुद्धा. तेव्हा आता सगळेजण खूप हसतात. तेवढ्यात ऐश्वर्या तेथे येते आणि ऐश्वर्या तेथे आल्यानंतर
तर आता ऋषिकेश लगेच खुणावतो. तेव्हा आता जानकी ही रडतच सारंग भाऊजी असे म्हणत असते आणि सारंगने आता अगदी मेल्याचं नाटक केलेलं असतं. आता जानकी आणि ऋषिकेश मात्र अगदी रडण्याचं नाटक ऐश्वर्यासमोर करतात आणि हसतात सुद्धा. आणि आता ऐश्वर्या फक्त बघून असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.